विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासले. त्याचबरोबर गुणोत्तरांची तुलना कशी केली जाते याबाबतचे गुणधर्मही अभ्यासले. आज आपण समान गुणोत्तरांवरील क्रिया कोणकोणत्या आहेत आणि त्यांचा उपयोग करून उदाहरणे कशी सोडविली जातात ते बघणार आहोत. समान गुणोत्तरांवरील क्रिया. आता समानतेच्या गुणधर्मांचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरांवर काही क्रिया आपल्याला करता येतात. आपण गुणोत्तराचा गुणधर्म एक बघितला की गुणोत्तराच्या दोन्ही पदांना शून्येतर संख्येने गुणले अथवा भागले असता गुणोत्तरात बदल होत नाही. तर समानतेच्या या गुणधर्मांचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरांसाठी काही नवीन गुणधर्म मिळवता येतात आणि त्या गुणधर्मांचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिला गुणधर्म आहे व्यस्त क्रिया, इन्व्हर्टेंडो. If A upon B is equal to C upon D, then B upon A is equal to D upon C. A छेद B बरोबर C छेद D, तर B छेद A बरोबर D छेद C. आता या ठिकाणी आपण जर तिरकस गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे? AD बरोबर BC. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल AD बरोबर BC. आता AD बरोबर BC म्हणजेच BC बरोबर AD. आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला जर AC ने जर आपण भागलं, बघा AC इथे पण आपण AC ने भागलं तर CC गेट कॅन्सल, AA गेट कॅन्सल, म्हणजेच काय मिळालं आपल्याला? B छेद A इज इक्वल टू D छेद C. हा जो गुणधर्म आहे बघा काय केलंय आपण? व्यस्त केलाय. बरोबर? A छेद B त्याचा व्यस्त रेसिप्रोकल घेतला, B छेद A, C अपॉन D, D अपॉन C. आपण व्यस्त केलं. हा गुणधर्म झाला व्यस्त क्रिया. आता या गुणधर्माचा उपयोग आपण नंतर उदाहरणामध्ये बघणार आहोत. पुढचा गुणधर्म आपण बघूया एकांतर क्रिया, अल्टरनेंडो. आता एकांतर क्रिया म्हणजे काय? बघा गुणधर्म लिहिलाय या ठिकाणी A छेद B बरोबर C छेद D, तर A छेद C बरोबर B छेद D. आता काय दिलंय आपल्याला? A छेद B बरोबर C छेद D दिलंय. पुन्हा आपण तिरकस गुणाकार करू. काय मिळालं आपल्याला? AD बरोबर BC. ओके, AD बरोबर BC. आता दोन्ही बाजूला आपण CD ने भागू. कशाने भागलं? CD, C into D, C into D. So here C get cancel, here D get cancel, म्हणजेच काय मिळालं बघा? A upon C is equal to B upon D. हा गुणधर्म झाला एकांतर क्रिया. काय केलंय बघा? A छेद C is equal to B छेद D. ओके,
पुढचा गुणधर्म आपण बघू. योग क्रिया. तिसरा गुणधर्म आहे योग क्रिया कॉम्पेनेंडो. जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D तर A अधिक B छेद B बरोबर C अधिक D छेद D. आता A छेद B बरोबर C छेद D आहे. या ठिकाणी A छेद B बरोबर काय दिलेलं आहे? C छेद D. आता जी आपण समान गुणोत्तराचे गुणधर्म त्यानुसार एका बाजूवर जी क्रिया केली तीच दुसऱ्या बाजूवर त्यानुसार दोन्ही बाजूत 1 मिळवला. इथे काय होणार? आपण छेद समान करणार. इथे 1 आहे म्हणजेच मिळाला आपल्याला A अधिक B छेद B बरोबर काय मिळालं? C. या ठिकाणी छेद 1 आहे, आपण इथे छेद समान केला. सो C प्लस D अपॉन D. म्हणजेच जर A छेद B छेद जो आहे तो आपण या ठिकाणी एका बाजूला मिळवला तर दुसऱ्या बाजूचा छेद सुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजूमध्ये मिळवावा लागतो. ही झाली योग क्रिया. पुढचा गुणधर्म आपण बघणार आहोत वियोग क्रिया. पुढचा गुणधर्म कोणता आहे? वियोग क्रिया डिव्हिडेंडो. बघा काय गुणधर्म आहे? जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D तर A मायनस B अपॉन B इक्वल टू C मायनस D अपॉन D. बघा A छेद B बरोबर C छेद D. दोन्ही बाजूला समान क्रिया -1 -1 पुन्हा छेद समान करणार आपण म्हणजेच काय मिळणार इथे? A मायनस B अपॉन B इज इक्वल टू C मायनस D अपॉन D. वियोग केला, सबस्ट्रॅक्ट केला आपण. आणि पुढचा गुणधर्म आहे योग वियोग क्रिया कॉम्पेनेंडो डिव्हिडेंडो. जर A अपॉन B इक्वल टू C अपॉन D तर A अधिक B छेद A वजा B बरोबर C अधिक D छेद C वजा D. या ठिकाणी पहिला आपण योग क्रिया करणार आहे त्यानुसार आपल्याला A अधिक B छेद B इज इक्वल टू C अधिक D छेद D हे योग क्रिया करून मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? वियोग क्रिया केली ही A मायनस B अपॉन B इक्वल टू C मायनस D अपॉन D. आणि काय होणार आहे? सो A अधिक B या ठिकाणी बघा छेद दोघांचे समान म्हणून A अधिक B अपॉन A मायनस B इज इक्वल टू उजव्या बाजूचे पण छेद समान म्हणजे C प्लस D अपॉन C मायनस D. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे 5 गुणधर्म समानतेच्या गुणधर्मांचा उपयोग करून आपण हे 5 गुणधर्म म्हणजेच गुणोत्तरांवरील क्रिया ज्या आहेत त्या क्रिया कशा केल्या जातात त्याबाबतचे हे गुणधर्म आहे. आता या ठिकाणी बघा काही वेळेला आपल्याला योग वियोग क्रिया एकत्र करावी लागेल, काही वेळेला फक्त योग क्रिया किंवा वियोग क्रिया किंवा व्यस्त क्रिया अशा प्रकारे क्रिया करून ज्या प्रकाराने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्यानुसार त्या क्रिया करणं आवश्यक आहे. आपण एक उदाहरण घेऊ मग तुमच्या लक्षात येईल. जर A अपॉन B इक्वल टू 7 अपॉन 3 तर पुढील गुणोत्तरांच्या किमती काढा. काय दिले बघा? पहिलं 5A प्लस 3B अपॉन 5A मायनस 3B. आता या ठिकाणी लक्षात घ्या ज्या वेळेला उदाहरण दिलेलं असतं ती गोष्ट आपण पहिले लिहून घेऊया. A छेद B. आता A छेद B दिलंय. A च्या बरोबर कोणता सहगुणक आहे? 5. तोच छेदामध्ये पण दिसतोय आपल्याला 5. आणि B बरोबर असणारा सहगुणक कोणता दिसतोय? तर 3. बघा म्हणजेच A चा सहगुणक आपल्याला 5 हवाय आणि B चा सहगुणक किती हवाय? 3 हवाय. आलं लक्षात? म्हणजेच आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी हे 5A आणि 3B हे मिळवावे लागतील.
ओके, मग काय करणार आपण, दोन्ही बाजूला सेम क्रिया आपल्याला करायच्या, समान क्रिया करायच्या आहेत. मग या ठिकाणी 5a आणि इथे 3b मिळवायचे आहेत, म्हणजेच दोन्ही बाजूला आपल्याला 5/3 ने गुणावं लागेल. राईट. मग जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली तीच क्रिया उजव्या बाजूला, 5/3 गुणिले 7/3. अंशांचा गुणाकार, छेदांचा गुणाकार यानुसार 5a अपॉन 3b इक्वल टू 7×5 35 आणि 3×3 9. आता 5a आणि 3b हे आपल्याला मिळालं. आता परत उदाहरणाकडे या. इथे काय केलेलं आहे, अधिक आणि इथे केलेलं आहे वजा. बघा आता आपण किती क्रिया बघितल्या, 5 क्रिया बघितल्या. कोणकोणत्या, पहिली व्यस्त क्रिया, त्यानंतर एकांतर, योग वियोग आणि योग वियोग. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला इथे अंशात अधिक, छेदात वजा, म्हणजेच आपल्याला काय करावी लागणार आहे, योग वियोग क्रिया करावी लागणार आहे. ह्या क्रिया कोणत्या कराव्या लागणार ते समजणं आवश्यक आहे, नंतर उदाहरण आपण सोडवू शकतो. योग वियोग क्रिया करावी लागेल. मग आपण काय करणार आहोत, तर अंशामध्ये बेरीज काय आहे, योग वियोग क्रिया. जर a/b बरोबर c/d तर a अधिक b छेद a वजा b, जी आपण क्रिया डाव्या बाजूला केली तीच उजव्या बाजूला c अधिक d छेद c वजा d, ही योग वियोग क्रिया. म्हणून 5a अधिक 3b छेद 5a वजा 3b. इथे आपण हे काय केले, हा 3b जो आहे हा इथे अंशामध्ये अधिक, छेदामध्ये वजा. तीच क्रिया आपण इथे करणार, म्हणजे 35 9 अधिक 9 35 वजा 9, योग वियोग क्रिया करून. आता ह्याची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला ही डावी बाजू मिळाली. ओके, मग आता ही आपण पुढचं सोडवू शकतो. Therefore 5a plus 3b upon 5a minus 3b equal to 35 plus 9 that is 44 and 35 minus 9 is equal to 26. Okay, भाग लावूया. 2 1 जा 2, 2 3 जा 6, here 2 2 जा 4, 2 2 जा 4. Therefore 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 22/13. लक्षात समजलं, अतिशय सोपं आहे. लक्षात घ्या, जिथे जी दिलेलं आहे ते पहिले मांडून घ्यायचंय, त्याचे सहगुणक बघायचे चलांचे आणि त्यानुसार आपल्याला पुढे जायचंय. आता पुढचं उदाहरण आहे, त्यातलंच आहे, दिलेलं आहे बघा, a/b बरोबर 7/3, a upon b equal to 7/3. आता लक्षात घ्या काय सांगितलंय बघा, 2a वर्ग अधिक 3b वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला सहगुणक बघायच्या अगोदर ते चल बघा, a वर्ग. जर या ठिकाणी आपण पहिले गुणून घेतलं तर ज्या वेळेला आपण वर्ग करणार तेव्हा त्या सहगुणकाचा पण आपल्याला वर्ग करावा लागेल. म्हणून आधी चल बघून घ्या, a वर्ग आणि इथे b वर्ग आहे. मग हे a आणि b आहेत आपल्याकडे, मग याचे आपण वर्ग करू शकतो. मग जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली घातांकाच्या नियमानुसार, a upon b raised to m equal to a raised to m upon b raised to m, म्हणजेच आपण या बाजूचा पूर्ण या कंसाचा जर वर्ग केला तर या अंशाचा वर्ग भागिले छेदाचा वर्ग, त्यानुसार आपण काय करणार आहोत, जी क्रिया आपण डाव्या बाजूला करणार तीच उजव्या बाजूला, दोन्ही बाजूचा वर्ग करून. So a वर्ग upon b वर्ग is equal to 7 square upon 3 square. ओके, काढून घेऊया आपण. Therefore a वर्ग छेद b वर्ग बरोबर 49 छेद 9, 7 चा वर्ग 49, 3 चा वर्ग 9. आता संख्येकडे या, परत उदाहरणाकडे. a वर्गचा चल किती आहे, a वर्ग या चलाचा सहगुणक किती आहे 2 आणि b वर्ग या चलाचा सहगुणक आहे 3. म्हणजेच आपल्याला इथे 2 आणि इथे 3 हवे आहेत. काय करावं लागेल, येस, दोन्ही बाजूला आपल्याला 2/3 ने गुणावं लागेल. See here. So multiply both the sides by 2/3.
So 2a square upon 3b square equal to 2 into 49 upon 3 into 9. गुणाकार करून घेऊ आपण. Therefore 2a वर्ग अधिक छेद 3b वर्ग बरोबर 98 upon 27. ओके. आता 2a वर्ग आणि 3b वर्ग आपल्याला मिळाले. आता परत उदाहरणाकडे या. काय केलंय बघा, इथे अधिक आणि इथे केलंय वजा. म्हणजेच काय केलेलं आहे, दोन्ही क्रिया केलेल्या आहेत योग वियोग. मग आपल्याला काय करावं लागेल, योग वियोग करावी लागेल. या ठिकाणचा छेद आहे तो आपल्याला मिळवावा लागेल आणि छेदामध्ये वजा करावा लागेल. Therefore 2a वर्ग अधिक 3b वर्ग अपॉन 2a वर्ग वजा 3b वर्ग. काय केलं, अंश तोच, एकदा अधिक एकदा वजा, बरोबर 98 प्लस 27 अपॉन 98 मायनस 27. आता डावी बाजू मिळाली आपल्याला बघा, सेम आहे. येस. सो उजव्या बाजूकडे करूया आपण. Therefore 2a वर्ग अधिक 3b वर्ग बरोबर 125 अपॉन 71. किती मिळालं, 125 छेद 71. आपण हे लिहू शकतो. सो 125 is to 71. सो आपण काय केलं, जे दिलेलं आहे त्याप्रमाणे उदाहरण आपण सोडवत गेलो. चल असेल नुसतं तर चलाचा विचार करायचा. या ठिकाणी वर्ग केलाय. घन असेल तर त्यानुसार आपल्याला क्रिया कराव्या लागतील. पुढचं एक उदाहरण बघू आपण, म्हणजे तुमच्या क्लिअर होईल. p अपॉन q इक्वल टू 6/5. लेट्स राईट डाऊन p अपॉन q. आता p बरोबर बघा किती आहेत, 3. q चा सहगुणक आहे 4. मग आपल्याला इथे 3p आणि 4q मिळवावे लागतील. सो व्हॉट वी हॅव टू डू, येस, वी हॅव टू मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 3/4. okay, so that we can get 3p and 4q. So write down. So 3p upon 4q equal to 3 into 6 upon 4 into 5. दोन्ही बाजूस 3/4 ने गुणून मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 3/4. जी क्रिया आपण केलेली आहे ती लिहिणं आवश्यक आहे. What we have done, you have to write down. Now 3p upon 4q is equal to 18 upon 20. ओके, क्लिअर. या ठिकाणी आपल्याला 3p आणि 4q मिळाले. नाउ नेक्स्ट अगेन गो टू द सम. व्हॉट हिअर डन, 3p प्लस 4q, हिअर 3p मायनस 4q. म्हणजेच काय केलेलं आहे, अगेन योग वियोग क्रिया. मग 3p प्लस 4q अपॉन 3p मायनस 4q इक्वल टू 18 प्लस 20 अपॉन 18 मायनस 20. मिळालं आपल्याला जे हवं ते, राईट. देअरफॉर सॉल्व करा. उजवी बाजू 38 अपॉन मायनस 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, कॅरी 1, 2 9 जा 18. देअरफॉर 3p प्लस 4q अपॉन 3p मायनस 4q इक्वल टू 19 अपॉन मायनस 1. लक्षात ठेवा, छेदामध्ये -1 ठेवत नाही आपण. Therefore the answer will be 3p plus 4q upon 3p minus 4q equal to -19. Okay, so this is the answer. p square plus 2q square upon 2q square. p छेद q equal to 6/5. आता लक्षात घ्या p square आणि q square. So first of all we have to square both the sides. p square upon q square equal to 6 square upon 5 square. Therefore p square upon q square equal to 36/25. आता p square but 2 square and here 2q square we want. Okay, therefore here by multiplying 1
and here we have to multiply by 2, right? Because we want p square, so 1 into p square is p square, 1 into 2 2 into q square is 2q square. So multiplying both the sides by 1 by 2. Therefore, p square upon 2q square equal to 1 into 36 upon 2 into 25. Therefore, p square upon 2q square equal to 36 by 50. आता काय केले बघा, p square plus 2q square, p square plus 2q square म्हणजेच या ठिकाणी फक्त योग क्रिया केलेली आहे. Therefore, p square plus 2q square is equal to 36 plus 50 upon 50. Only componendo operation has done. Therefore, solving this, we will get 81 upon 50. So, for value of p square plus 2q square upon 2q square is equal to 81 upon 50. आता पुढचं उदाहरण बघा, 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेद 15a वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47 छेद 7. तर पुढील गुणोत्तरांच्या किमती काढा. आता बघा, मगाशी आपल्याला आपण काय दिलेलं होतं, a अपॉन b, p अपॉन q असं दिलेलं होतं आणि आपण त्याच्यावरून काय करत येतो, या संख्येकडे, दिलेल्या संख्येची किंमत काढण्याकडे येत होतो. आता उलट दिलंय आपल्याला, 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेद 15a वर्ग वजा 4b वर्ग ही किंमत दिलेली आहे. सेम वे आता रिवर्स जाऊया आपण. सो 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर अपॉन 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर इक्वल टू 47 बाय 7. आता लक्षात घ्या, आपल्याला कुठपर्यंत जायचंय, a अपॉन b पर्यंत जायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला ही जी सहगुणक आहेत ते त्यांचा आपल्याला लोप करायचा आहे, ते घालवायचे. मग आता आपण काय करणार आहोत, सेम वे काय करूया, आपण योग वियोग क्रिया करू. म्हणजेच काय केलं तर बघा, 15a वर्ग अधिक 4b वर्ग त्याच संख्या छेदामध्ये आहेत. समजा या ठिकाणी मी काय केले, 15a वर्ग अधिक 4b वर्ग ह्याच्यामध्ये हे मिळवले, तर हे धन हे ऋण जातील. तसंच छेदामध्ये काय होणार, a म्हणजेच a मायनस b आपण करतो, म्हणजे ह्याच्यामधून काय जातील, 15a वर्ग जातील. लेट्स सी हियर, योग वियोग क्रिया केली. काय केलं बघा, दिस इज टोटल a and this is total b. This is b. So a plus b, see here 15a square minus 4b square, a that is 15a square plus 4b square minus b, 15a square minus 4b square. योग वियोग क्रिया केली. जी क्रिया आपण लेफ्ट हँड साइडला केली, सेम ऑपरेशन वी हॅव टू डू ऑन द राइट हँड साइड. उजव्या बाजूला पण तीच क्रिया, 47 plus 7 upon 47 minus 7. ओके, आता कंस सोडवून घेऊ आपण. कंस सोडवल्यानंतर काय मिळणार आहे बघा, 15a वर्ग अधिक 15a वर्ग म्हणजे झाले 30a वर्ग and plus 4 minus 4 कॅन्सल. सिमिलरली या ठिकाणी वजा केल्यानंतर ही आतली चिन्ह बदलणार. Therefore 15a square minus 15a square get cancel. Plus 4b square minus minus plus 4b square, it becomes 8b square. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 30a वर्ग छेद 8b वर्ग. Here also 47 plus 7 54, 47 minus 7 that is 40. आता बघा, आपण एवढ्या मोठ्याकडून कशापर्यंत आलो, a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर पर्यंत आलेलो आहोत. आता नेक्स्ट काय करायचंय बघा आपल्याला. आता आपल्याला काय मिळालेलं आहे, 30a वर्ग छेद 8b वर्ग बरोबर 54 अपॉन 40. आता मगाशी बघा, आपल्याला पुन्हा काय करायचंय, a वर्ग बरोबर असलेलं
सहगुणक आहे आणि बी वर्ग बरोबर असलेला सहगुणक या दोघांचाही लोप करायचा आहे, कारण आपल्याला काय पाहिजे, a अपॉन b पाहिजे. जसं आपण सुरुवातीला बघा a वर्ग 2a वर्ग छेद b वर्ग होतं, मग आपण काय करून घेतलं, पहिले a छेद b दिलेलं होतं त्याचा आपण वर्ग करून घेतला आणि त्यानंतर मग सहगुणकाकडे आलो. आता या ठिकाणी पहिले आपण सहगुणकांचा लोप करणार आहोत. आता 30a वर्ग छेद 8b वर्ग. आता या 30चा आपल्याला लोप करायचा आहे, म्हणजेच 30a वर्गला आपल्याला काय करावं लागेल, 30 ने भागावं लागेल, बरोबर. तसंच 8b वर्गाला आपल्याला 8चा लोप करायचा आहे, 8 ने भागावं लागेल. मग समजा बघा 30/8 या संख्येचा आपल्याला लोप करण्यासाठी आपल्याला कितीने भागावं लागेल, भागिले 30/8, राईट. आता भागाकार ज्या वेळेला आपण करतो, भागाकार म्हणजेच काय, इनवर्स मल्टिप्लिकेशन, म्हणजेच आपण काय करणार, 3/8 याच्या व्यस्त संख्येने आपण गुणणार. सो 8/30, so that 8 will get cancel and 30 will get cancel. ओके, म्हणजेच आपल्याला डाव्या बाजूला 8/30 ने गुणावं लागेल. जी क्रिया आपण डाव्या बाजूला करणार तीच क्रिया उजव्या बाजूला, आणि म्हणून काय येणार, आता डावी बाजू आपण लिहू 30a वर्ग छेद 8b वर्ग गुणिले 8/30 बघा is equal to 54/40 into 8/30. So here 8 get cancel, 30 get cancel. 8 1 जा 8, 8 5 जा 40. Here 6 5 जा 40, 6 9 जा 54. ओके, इथे फक्त लेफ्ट हँड साइडला बघा काय मिळाले आपल्याला, a square upon b square. So we will write down a square upon b square is equal to 9/25. Okay, now we want a upon b. आता हे 9/25 आणि ते a square आहेत. आपण मगाशी जसं a upon b होतं त्याचा काय केलेला, वर्ग केलेला. आता उलटी क्रिया करावी लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल. ओके, so taking square root of both the sides, a upon b is equal to 3/5. दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन. लक्षात घ्या, मगाशी आपण या ठिकाणी सहगुणक a upon b होतं, त्याचे आपल्याला 2a 3b करायचे होते, तर आपण सहगुणकाने गुणाकार केलेला होता. इथे आपल्याला सहगुणकाचा लोप करायचा आहे, म्हणजेच आपण काय केला, भागाकार. वर्ग हवा होता म्हणून आपण वर्ग केला. आता इथे वर्ग घालवायचा आहे, आपण काय केलं, वर्गमूळ घेतलं. ओके, आपण a आणि b ची किंमत काढली, a upon b ची किंमत काढली. त्याच मधलं सेम उदाहरण 7a minus 3b upon 7a plus 3b. Let's write down a upon b equal to 3/5 from 1. Now here again same a, b, coefficient of a is 7, here coefficient of b is 3. Therefore multiplying both the sides by 7/3. So 7a plus 7a upon 3b equal to 3 get cancel. Therefore how much, 7a upon 3b is equal to 7/5. आता मायनस आणि प्लस, सो काय करणार आपण, योग वियोग क्रिया. So 7a plus 3b upon 7a minus 3b equal to 7 plus 5 upon 7 minus 5. See here 7a plus 3b upon 7a minus 3b. लक्ष द्या हा. आता ही किंमत आपण काढून घेऊ, किती आली, 12/2. So 2 1 जा 2, 2 6 जा 12, that is 6/1. Now dear students, 7a plus 3b upon 7a minus 3b, and they have asked, what is asked, 7a minus 3b, 7a plus 3b. या ठिकाणी असलेली छेदातली जी द्विपदी आहे ती आपल्याला अंशात हवी आहे आणि अंशातली छेदात हवी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, आपला पहिला गुणधर्म व्यस्त क्रिया. Therefore 7a minus 3b
अपॉन 7a प्लस 3b इक्वल टू 1/6 आपण व्यस्त केले आणि आपल्याला हवी ती क्वांटिटी जे हवंय ते आपल्याला मिळालं. ओके. पुढचं उदाहरण आहे ते तुम्ही सोडवणार आहात. सेम वे a upon b is 3/5. First of all we have to take square. So a square upon b square is equal to 3 square upon 5 square. Therefore a square upon b square equal to 9/25. Now 2a square is there. Therefore we have to multiply by 2/1. So 2a square. So that is equal to 2a square upon b square is equal. How much it is? 18 upon 25. Okay. Now 2a square upon b square is 18/25. पण आपल्याला विचारलंय काय? b square minus 2a square. बट या ठिकाणी b square कुठे आहेत? छेदात आहेत. ते आपल्याला अंशात घ्यावे लागतील. म्हणजेच आपल्याला व्यस्त क्रिया करावी लागेल. Therefore b square upon 2a square is equal to 25/18. आले. आता आपण योग वियोग क्रिया करू. Therefore b square plus 2a square upon b square minus 2a square equal to 25 plus 18. 25 minus 18. किती आलं? Therefore b square plus 2a square upon b square minus 2a square equal to 43/7. पण आपल्याला विचारलंय काय? b square minus 2a square upon b square plus 2a square म्हणजेच पुन्हा आपल्याला काय घ्यावं लागेल? व्यस्त क्रिया करावी लागेल. Therefore b square minus 2a square upon b square plus 2a square equal to 7/43. व्यस्त क्रिया. नेक्स्ट पुढील समीकरणे सोडवा. आता या ठिकाणी याच गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला ही समीकरणं सोडवायची आहेत. काही समीकरणं ही आहेत या ठिकाणी ही सोडविण्यासाठी आपल्याला या समान गुणोत्तरांवरील क्रियांचा उपयोग करावा लागतो. बघा, हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आपण काय करूया? पहिले x square plus 12x minus 20 upon 3x minus 5 into 1/4 is equal to x square plus 8x plus 12 upon 2x plus 3 into 1/4. आता या ठिकाणी आपल्याला काय केलं? आपण दोन्ही बाजूला आपण 1/4 ने गुणून घेतलं. आता 1/4 ने का गुणलं? तर बघा, दोन्ही बाजूस 1/4 ने गुणलं. आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा उपयोग करता येणार नाहीये. ह्यांचे फॅक्टर्स आपण पाडले तरी त्यांचा कॅन्सलेशन होणार नाहीये आणि म्हणून आपल्याला अशी एक संख्या मिळवावी लागेल. बघा, आता या ठिकाणी 4 त्रिक 12, 5 चोक 20, तसंच 4 दुने 8 आणि 3 चोक 12. म्हणजेच या ज्या राशी आहेत त्या या राशी आपल्याला त्या संख्येने गुणल्यानंतर मिळत आहेत. ओके. म्हणजेच काय मिळालं? बघा, x वर्ग अधिक 12x वजा 20 छेद 12x वजा 20 बरोबर किती आले? छेदाला 1 ने गुणलं. Therefore x square plus 8x plus 12 upon 8x plus 12 सेम आहेत. आलं लक्षात? आता या ठिकाणी आपण काय करूया? वियोग क्रिया करूया. म्हणजेच x square plus 12x minus 20 minus a upon b is equal to a minus b upon b is equal to c minus d upon d. आता कंस सोडवल्यानंतर काय होणार आहेत? बघा, हे अधिक धन 12 हे ऋण 12 कॅन्सल.
ऋण 20 ऋण ऋण धन हे पण कॅन्सल. सिमिलरली 8x minus 8x कॅन्सल, प्लस 12 दिस मायनस प्लस मायनस सो मायनस 12 कॅन्सल झाले. म्हणजेच काय राहिले बघा, देअरफोर आपण कंस सोडवून घेतल्यानंतर हे कॅन्सल झाले आणि राहिले x वर्ग, हे कॅन्सल, this also cancel, here 8x minus 8x plus 12 minus 12, x square upon 12x minus 20 is equal to x square upon 8x plus 12. ओके. आता या ठिकाणी x बरोबर जर आपण 0 घेतलं तर बघा 0 upon this also 0, 0 upon minus 20 म्हणजेच काय होणार आहे आता, x बरोबर 0 या किमतीसाठी हे समीकरण सत्य आहे आणि म्हणून x बरोबर 0 ही या समीकरणाची उकल आहे. ओके. आता जर x बरोबर 0 नसेल तर x वर्ग बरोबर पण 0 नसणार आहे. म्हणून दोन्ही बाजूला आपण x वर्गने भागूया. देअरफोर दोन्ही बाजूला x वर्गने भागला आपण. या ठिकाणी भागिले म्हणजेच पुन्हा 1 upon x square, here also 1 upon x square. ओके. सो x square cancel, here also x square cancel. म्हणजेच काय राहिले, 12x minus 20 is equal to 8x plus 20. बरोबर. देअरफोर आपण चल एका बाजूला घेऊ. 12x minus 8x equal to 12 plus 20, 4x equal to 32. Therefore x is equal to 32 by 4, that is x is equal to 8. आणि म्हणून x बरोबर 0 किंवा x बरोबर 8 या दिलेल्या समीकरणाच्या उकली आहे. या ठिकाणी दोन उकली आपल्याला मिळालेल्या आहेत. नेक्स्ट आपण एक उदाहरण बघू. समीकरण काय केलं, योग वियोग क्रिया केली. योग वियोग क्रिया केली. ही छेद जो आहे तो आपण काय केला, अधिक आणि वजा. आता हे सोडवल्यानंतर काय होणार आहे बघा, ऋण x plus 3 धन root x plus 3 minus root x plus 3 get cancel, and here root 4x plus 1 minus root 4x plus 1 will get cancel, and here minus minus become plus. मग हे किती राहिले, 2 वर्गमुळात 4x अधिक 1 अपॉन 2 वर्गमुळात रूट x plus 3 is equal to, इथे पण 4 अधिक 1 छेद 4 वजा 1 म्हणजेच 5/3. ओके. आता 2 2 कॅन्सल. ओके. मग आपल्याला या ठिकाणी वर्गमुळात 4x अधिक 1 छेद वर्गमुळात x अधिक 3 बरोबर 5/3 मिळालं. आता हे वर्गमूळ घालवावं लागेल. पुन्हा वर्गमूळ घालवायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, वर्ग करावा लागणार. दोन्ही बाजूचा वर्ग करून बघा 4x अधिक 1 छेद x अधिक 3 बरोबर 5 चा वर्ग 25 छेद 9. दोन्ही बाजूचा आपण वर्ग केला. ओके. आता हे आहे आपल्याकडे, तिरकस गुणाकार करू. म्हणून 9 गुणिले 4x अधिक 1 बरोबर 25 गुणिले x अधिक 3. 36x plus 9 equal to 25x plus 75. पुन्हा आपण चल एका बाजूला. Therefore 11x equal to 66. Therefore x is equal to 6. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x बरोबर 6 ही या दिलेल्या समीकरणाची उकल मिळालेली आहे. समजलं. तर अशा प्रकारे समीकरणं दिलेली असतील तर ती सुद्धा आपल्याला या समानतेच्या गुणधर्मांचा उपयोग करून गुणोत्तरांवर क्रिया करून या ठिकाणी आपण x ची किंमत काढू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारचे उदाहरणं सोडवण्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. पुढच्या भागामध्ये आपण के पद्धती तसंच परंपरित प्रमाण म्हणजे काय आणि समान गुणोत्तराचा सिद्धांत कोणता आहे
याविषयी माहिती घेणार आहोत. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.